भोईर यांचं या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय। मी विनंती करेल याच गावातील पेशणे ग्राम विकास अधिकारी सन्माननीय आदरणीय भगवानजी निरगुडा आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वस्व आनंदा निरगुडा, त्यानंतर आपण पाहतोय आनंदा निरगुडाचे मोठे बंधू पांडुरंगजी निरगुडा यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी पाहतोय तेजस भोईर यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जेव्हा जेव्हा ही स्पर्धा असते ना तेव्हा मात्र सन्माननीय आदरणीय तेजस भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 4 ट्रॉफ्या या निश्चित तुम्हाला पाहायला मिळतात। म्हटलं जातं ना भाऊसाहेब, पैशाला किंमत नाहीये, ती फक्त तुमच्या वस्तूंना किंमत आहे। आणि सध्या आपण पाहतोय तेजस भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल समसमत्या 4 ट्रॉफ्या आपण या ठिकाणी पाहिल्या गेल्या, त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केल्या गेल्या। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। त्यानंतर आपण पाहतोय अत्यंत आमच्या जवळची मित्र, मी म्हणेन आमचा कांजाचा तुकडा म्हटला तरी हरकत नाही आहे, महाराष्ट्र पोलीस ठाणे शहर सन्माननीय आदरणीय कृष्णकांत सोंगाल साहेबांचा देखील या ठिकाणी आपण शाही सन्मान करतोय। त्यांचा देखील या ठिकाणी शाही सन्मान केला जाईल। या स्पर्धेची एक आठवण म्हणून मोमेंट ऑफ आणि प्रेमाचं एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या ठिकाणी मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन कृष्णकांत सोंगाल साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। खरं तर आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, तर सर्व जनतेसाठी ते तत्पर असतात आणि त्यांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर आपण पाहतोय तहसील कार्यालय अंबरनाथ जे पेशणे तलाठी आहेत, नुकतंच जर पाहिलं तर साधे आणि सोबत त्यांचं प्रेमळ स्वभाव आहे असे अत्यंत आमचे जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय नितीशजी निरगुडा साहेबांचा पण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। मी विनंती करेल प्रवीणजी निरगुडा यांना की तुमच्या शुभ हस्ते नितेशजी निरगुडा साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया। त्याच दरम्यान विनंती देखील करेल पांडुरंगजी निरगुडा यांना की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नितेशजी निरगुडा साहेबांचा शुभ सन्मान करूया। मायेची उबदार शाल आणि एक प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन, त्याचबरोबर या स्पर्धेची एक आठवण म्हणून मोमेंट ऑफ देऊन या ठिकाणी आपण नितेशजी निरगुडा साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय। नुकतंच त्यांचा कॉल देखील आम्हाला आला होता मागच्या 2 दिवसामध्ये। आयुष्यामध्ये कधी आम्हाला आनंद मिळाला नाही आहे, परंतु आज आनंद या ठिकाणी नितीशजी निरगुडा साहेबांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपण पाहतोय, थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी पाहतोय मॅन ऑफ द सिरीज अर्थात जी कूलर आहे ती देखील आदरणीय सन्माननीय नितीशजी निरगुडा या साहेबांकडून आम्हाला सुपूर्द झाली गेली आहे। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेसाठी तब्बल आम्हाला 4 दिवसामध्ये 4 ते 8 पुष्पगुच्छ पुरवले गेले आणि खडकी गावाचे जावई आणि अत्यंत आमचे जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय संतोषजी खोडके साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय आनंदा निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण संतोषजी खोडके साहेबांचा शुभ सन्मान करूया। संतोषजी खोडके साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतो। जे काही मान्यवर आलेत आपण त्यांच्या ठिकाणी पहिला सुरुवातीलाच सन्मान करतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। थँक्यू सो मच। त्यानंतर आपण पाहतोय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली होती याच गावातील, मी म्हणेन याच गावातील पेशणे जे ग्राम विकास अधिकारी आहेत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण भरवली गेली आहे, सन्मान आदरणीय भगवानजी निरगुडा पंचायत समिती मुरबाड या विभागात कार्यरत आहेत, पेशणे ग्रामसेवक आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। थँक्यू सो मच। मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय
भगवानजी निरगुडा साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. तब्बल 4 दिवसाचा फॉर्मॅट होता आणि 4 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण जर भगवानजी निरगुडा साहेबांचा शुभ सन्मान करतोय. कंटिन्यू डीजे करा आणि एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. थँक्यू सो मच. ग्रामपंचायत अधिकारी आपण पाहतोय या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करूया. सन्मान आदरणीय ऋषिकेशजी ठसाळ साहेबांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये जावा. मी विनंती करेल दीपक निरगुडा यांना की तुमच्या शुभ हस्ते, प्रवीण निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण ऋषिकेश ठसाळ साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूया. मायेची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं एक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून देऊन या ठिकाणी आपण साहेबांचा शुभ सन्मान करतोय. थँक्यू. आणखीन एक सन्मान आपण पाहतोय, जे पेशणे ग्राम विकास अधिकारी आहेत, धारळ गावातील एक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ अध्यक्ष साहेब सन्माननीय आदरणीय सुनील दादा शेंडे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान आपण करूया. ग्रामपंचायत अधिकारी ते देखील ग्रामपंचायत अधिकारी ते देखील पंचायत समिती अंबरनाथ या विभागात ते कार्यरत आहेत. आपण त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करूया. खरं तर थँक्यू. आपण या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर थोडासा आवाज कमी करा प्लीज, थोडासा आवाज कमी करा. तुमचा म्युझिकचा आवाज कमी करा आणि मायक्रोफोनचा तुम्ही चालूच ठेवा. या ठिकाणी आपण पाहतोय शुभ सन्मान केला जातोय. दोन्ही ग्राम विकास अधिकारी आहेत आणि एका अधिकाऱ्याच्या हातातून दुसऱ्या अधिकाऱ्याचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय आदरणीय सुनील दादा शेंडे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान केला. त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक सन्मान आहे, जो शाही सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. पंचायत समिती कर्जत ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय आदरणीय हरिचंद्रजी निरगुडा साहेबांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. मी विनंती करेल, आम्ही स्वतः आयोजक आहोत, मी स्वतः समालोचक सोनू आगिवला, त्यानंतर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रवीण निरगुडा आणि त्यानंतर दीपक निरगुडा, त्यानंतर आनंदा निरगुडा. या ठिकाणी आपण पाहतोय एक शाही सन्मान आपण करूया. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मी एकच सांगेन, खडकवाडी गाव हा कोणामुळे विकास आहे तर फक्त या माणसामुळे विकास आहे. झपाट्याने गावाचा विकास करणारा एकमेव असा माणूस मी म्हणेन सन्माननीय आदरणीय हरिचंद्र निरगुडा. या ठिकाणी जर पाहिले गेले तर तब्बल खडकवाडी गावामध्ये 80 घरांपैकी 60 घरं ही तुम्हाला घरकुल मिळालेलीच आहेत आणि एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहिला गेला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मान आदरणीय नेताजी हजरा साहेब यांच्या या ठिकाणी उपस्थित नाहीये, परंतु त्यांचा प्रतिनिधी आहे अनंता निरगुडा. त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. मी विनंती करेल अनंता निरगुडाचे मोठे बंधू आणि त्यानंतर अत्यंत आमचे जवळचे मित्र दीपक निरगुडा जी नेताजी हजरा यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी तब्बल मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या जवळपास 40 ट्रॉफ्या आणि सन्मान चिन्ह 20 असे पाहायला मिळाले होते. त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू सो मच. आणखीन एक शाही सन्मान ज्याने शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला भरपूर चांगली साथ दिली. अत्यंत साधे आणि सोपे प्रेमळ स्वभावाचे चेतनजी बिरकड वाईस ऑफ कर्जत गुंडगे यांचा आपण या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. खडकी गावाचे जावई सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी निरगुडा यांचे मोठे जावई आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेल प्रवीण निरगुडा यांना. या खडकी गावचे सुपुत्र उत्कृष्ट असे समालोचक सोनूजी आगिवला सर यांच्या हस्ते
एका उत्कृष्ट अशा समालोचकाचा मात्र सन्मान केला जातो. तर निश्चितच दोन्ही समालोचक आहेत या कर्जत आणि अंबरनाथ विभागामध्ये नावाजलेले, दोन्ही ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले असे समालोचक, उत्कृष्ट असे समालोचक. या एका समालोचकाचा सन्मान चेतनजी पिरकट साहेब यांचा सन्मान सोनूजी आगिवला यांच्या हस्ते करण्यात येतोय. तर निश्चित जोरदार टाळ्या असू द्या. जिथे समालोचकामुळे मात्र सामन्यांना जी उभारी येते ती निश्चित या समालोचनामुळे सामन्यांना जी उभारी असते ती येते. त्यांचाही या ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 मध्ये सहर्ष सन्मान करण्यात येतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ज्याने आम्हाला सुंदर असं व्यासपीठ सजवून दिलं. मी म्हणेन एका शब्दावरती ज्याने आमचा शब्द राखला गेला. सन्मान्य आदरणीय सचिनदादा नेमाणे जे मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन सचिनदादा नेमाणे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. एक सुंदर असं व्यासपीठ आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं सचिनदादा नेमाने. आपण या साहेबांचा शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच. सचिनदादा नेमाने यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेची एक पुष्पगुच्छ देऊन उपदार शाल देऊन या ठिकाणी आपण सचिनदादा नेमाणे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्यानंतर सन्मान्य आदरणीय दात्रेवाडी गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक काष्टाची गावंडा आपण देखील या तुमचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या सन्मान्य आदरणीय काष्टाची गावंडा जे आपण खेळपट्टी पाहतोय ती खेळपट्टी त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर चांगली उपलब्ध करून दिली. त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. मी विनंती करेल अनंता निरगुड यांना की तुमच्या शुभ हस्ते काष्टाची गावंडा साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. मायेची उपदार शाल त्यानंतर प्रेमाचा एक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी केला जातोय. कदाचित प्रत्येक खेळाडू हे कंटाळले असतील परंतु फक्त 5 मिनिटं द्या. 5 मिनिटाच्या नंतर आपण बक्षीस वितरणला सुरुवात करू. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर 198 देशामध्ये ज्याने ही स्पर्धा पोहोचवली क्लॅरिटी विथ क्वालिटी सोबतच ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंट ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या वाहिनीचे ओनर असतील बाला बसमा, देबा आबाटे, विकी पारदी आणि रोशन मात्रे असे 4 ओनर आहेत. आपण त्या वाहिनीच्या मालकांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन मायेची उपदार शाल देऊन या ठिकाणी आपण साहेबांचा शुभ सन्मान करतोय. बाला बसमासाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. खर तर आदिवासी समाजासाठी बेस्ट क्वालिटीची वाहिनी आज आपल्याला पाहायला मिळते आणि ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंट ही वाहिनी बाला बसमांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चला पण या ठिकाणी सन्मान आदरणीय देहूपदू निरगुडा साहेबांचा देखील त्यानंतर पांडुरंगजी बुरिया निरगुडा या साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. अवघी 5 मिनिटं द्या. 5 मिनिटांच्या आतमध्ये आपण लगेचच प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करू. जे आमचे तेजस्वी भोईर आहेत ते देखील मला वाटतं कंटाळले गेलेत. फक्त 5 मिनिटांचं होती द्या. त्यानंतर सन्मान्य आदरणीय ग्रामपंचायत पाषाणेचे लिपिक आहेत दत्ता रामा आगिवला यांना विनंती केली की आपण लगेचच या टॉस बॉक्समध्ये तिथे देखील तुमचा शुभ सन्मान केला जाईल. ग्रामपंचायत पाषाणेचे लिपिक आमचे काका दत्ता काका आगिवला यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. दीपक निरगुडा यांचे शुभ हस्ते ग्रामपंचायत पाषाणेचे कर्मचारी सफाई कर्मचारी त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहतोय दत्तारामा आगिवला यांचा शुभ सन्मान करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर 4 दिवसामध्ये आम्हाला अंपायर
4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. भानुदास निरगुडा, दीपक निरगुडा, आनंदा निरगुडा, त्यानंतर प्रवीण निरगुडा, हे चारही अंपायरला विनंती करेल की आपण लगेचच या. चला भानुदास निरगुडा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या. आमच्या टॉस बॉक्समध्ये तुमचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. पहा तुम्ही या ठिकाणी अंपायरचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. चला अशोक गावंडा देखील या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सॉरी, अशोक भगत आणि भास्कर दरोडा या ठिकाणी गुरुनाजी आगिवला एक अजून एक सन्मान आहे ज्याने आम्हाला खेळपट्टीची रंगरंगोटी करून दिली आहे. असे आमचे मोठे बंधू, आमचे काका गुरुनाजी आगिवला, जर आपण असाल तर लगेचच या. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला या ठिकाणी आपण सत्कार सोहळा ठिकाणी संपन्न झालाय. आता आपण मित्रांनो, आपण अनेक आयोजन पाहतोय. खासदार चषक पाहतोय, आमदार चषक पाहतोय, पण खऱ्या अर्थाने खडकीकरांनी जे आयोजन केलं ना, ते मी तर म्हणेन या क्रिकेटच्या पटलावरती प्रथमच असं आयोजन केलं गेलं असेल. जे आपण पाहतोय ग्राम विकास अधिकारी चषक, हे मी सुद्धा प्रथमच पाहतोय आणि खऱ्या अर्थाने मी आयोजकांचं कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने भरवली गेली. ती अशी कुठेही स्पर्धा भरवली जात नाहीये. म्हणजे आपण आमदार चषक पाहतोय, खासदार चषक पाहतोय, मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहतोय, पण ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी चषक हा कधीही भरवला गेला नव्हता आणि तो प्रथमच खडकीकरांनी त्याचं आयोजन केलं आहे. आणि त्या आयोजन करणाऱ्या सर्व कमिटीचा या मुख्य व्यासपीठावरती जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत खडकी गावचे, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. हरिचंद्र निरगुडा साहेब असतील ग्रामविकास अधिकारी, आणि त्यानंतर भगवानजी निरगुडा असतील ग्राम विकास अधिकारी, यांच्या माध्यमातून संपूर्ण कमिटीचा शुभ सन्मान केला जाईल. कारण इतिहासाच्या पानावरती प्रथमच असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, ते ग्राम विकास अधिकारी चषक 2025चं संपूर्ण कमिटी जायचं आहे. आणि मी विनंती करेल की मात्र सर्वांनी आयोजनासाठी जे आयोजक आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत. कारण प्रथमच आपण पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी चषक जे यशस्वी करून दाखवलं, त्या कमिटीचा या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतायत ग्रामविकास अधिकारी 2 याच गावातील भगवानजी निरगुडा साहेब आणि हरिचंद्र निरगुडा साहेब यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जातोय. अगदी खूप सुंदर आयोजन आणि नियोजन देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. अगदी प्रत्येकांची मनं जिंकली. आणि जाऊया पुन्हा एकदा सोनू आगिवला यांच्याकडे. बेस्ट गोलंदाज आहे ना, बेस्ट गोलंदाज घ्या. लिहिला असेल ना रे तू? तू वरती जे ना, हे तू वरती जे ना, तिथून सांग फक्त पुन्हा कोणाच्या हातात द्यायचे, इथून सांग फक्त. एक एकच असते ना, जे मान्यवरांची वही घे ना, ती पुन्हा कुणाला बोलवायचं ते वही इथेच घे. सोनू वही इथेच घे, ती वही द्या ना. सोनू पहिले उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज बॉलर घे. चला मॅन ऑफ द सिरीज हॅलो, आपल्याकडं 3 पारितोषिक होती.
बेट्स गोलंदाज, बेट्स बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज. बेट्स बॅट्समनसाठी स्पोर्ट्स शूज होते, बेट्स गोलंदाजासाठी देखील स्पोर्ट्स शूज होते. ते स्पोर्ट्स शूज आम्हाला सन्मान्य आदरणीय कृष्णाजी सोंगाल साहेबांकडनं त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं सुपूर्द झाले होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवातीला आपण पाहिलं या ठिकाणी ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये 2025 बेट्स बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये मी म्हणेन 8 विकेट ज्याने मिळवल्यात आणि गोलंदाजी भरपूर त्याने चांगली फेकत असताना पाहायला मिळाली आहे. तब्बल 8 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. खेळाडू आहे वाघाजवाडी तुषार यायचंय. तब्बल 8 विकेट त्याच्या नावावरती आहेत. मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय कृष्णाजी सोंगाल साहेबांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी बेस्ट बॉलर बेस्ट गोलंदाज तुषारला या ठिकाणी स्पोर्ट शूज दिले जातील. स्पोर्ट शूज आम्हाला सुपूर्द केलेत कृष्णकांत सोंगाल साहेबांकडनं, जे महाराष्ट्र पोलीस आहेत ठाणे शहर, यांच्याकडनं या स्पर्धेसाठी स्पोर्ट शूज बेट्स बॉलरसाठी देण्यात आलेत. तो ज्या ठिकाणी आपण पाहतोय तुषार वाघावाडी टीमचा खेळाडू. आणि त्यानंतर आपण पाहतोय बेट्स बॅट्समन ज्याच्या बॅटमधून मी म्हणेन 45 धाबा आणि तारणहारचा खेळाडू आहे लिटिल स्टार धारोळ टीमचा, ज्याच्या बॅटमधून मी म्हणेन 45 धाबा आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 5 विकेट. तो ठरलाय या स्पर्धेमध्ये बेट्स बॅट्समन जितेंद्र शेंडे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय नेतेजी निरगुडा, जे पेशंट तलाठी आहेत, तहसील कार्यालय अंबरनाथ या विभागात ते कार्यरत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी बेट्स बॅट्समनला जितेंद्र शेंडे या खेळाडूला आपण स्पोर्ट्स शूज देऊन सन्मानित करतोय. आणि जी आपल्याकडे मॅन ऑफ द सिरीज आहे ते आपण बक्षीस वितरण झाल्यानंतरच आपण देणार आहोत. चला आपण 4थ्या क्रमांकाची पारितोषिक या ठिकाणी देतोय. एक चमचमती ट्रॉफी. आपण ज्या 4 ट्रॉफ्या पाहतोय ते सन्मान्य आदरणीय तेजस शेठ भोईर यांच्याकडनं या सुपूर्द झाले गेल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पटकवलंय दात्रेवाडी ब संघ. चला संपूर्ण टीम या दात्रेवाडी ब संघ आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी निरगुडा आणि दत्ता काका आगिवला यांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती दात्रेवाडी बस संघाला सुपूर्द करतोय. तब्बल पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक होतं 30,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक होतं 15,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक होतं 7,500 आणि चतुर्थ देखील पारितोषिक होतं 7,500. असे एकंदरीत 4 पारितोषिक होती आणि ते 4 पारितोषिक या ठिकाणी आपण बक्षीस वितरण करतोय. 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी 4ही ट्रॉफ्या पाहिल्या तर प्रेमात पडाव्या अशा ट्रॉफ्या या ठिकाणी पाहायला मिळतात. थँक्यू. चला या ठिकाणी आपण पाहतोय दात्रेवाडी बस संघाला आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. तब्बल 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक होतं 7,500 आणि एक चमचमती ट्रॉफी ती दात्रेवाडी बस संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दात्रेवाडी बस संघाचा गणपती बाप्पा. चला आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊया, ज्यांना मी म्हणेन चॅम्पियन होण्यापासून काही कारणास्तव त्यांना तो चॅम्पियन ट्रॉफी मिळालेली नाही आहे आणि लिटिल स्टार धारोळ टीमच्या विरोधात त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. तो वाघावाडी संघ. चला वाघावाडी संघ आपण लगेचच या आमच्या टॉस बॉक्समध्ये तिथे
तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले जाईल तब्बल एक चमचमती ट्रॉफी आणि 7,500 रुपयाचा कार्स प्राईज मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय संतोषजी खोडके साहेब त्यानंतर आपण पाहतोय पेशणी तलाठी आहेत नितीनजी निरगुडा साहेब त्यानंतर आपण पाहतोय जे महाराष्ट्र पोलीस ठाणे शहर कृष्णकांत सोंगाळ साहेबांच्या या तिन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते आपण तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी वाघावाडी टीम या टीमला आपण सुपूर्द करतोय चला सिद्धिविनायक काराव टीम आपण समोर या प्लीज श्री सिद्धिविनायक काराव टीम आपण समोर या ठिकाणी वाघावाडी या संघाला आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय तब्बल 7,500 रुपयाचं कार्स प्राईज आणि एक चमचमती ट्रॉफी या ठिकाणी सुपूर्द करतोय वाघावाडी टीमला थँक्यू सो मच आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच आमचे नेहमीच भाऊसाहेब म्हणतात रनर अप श्री सिद्धिविनायक काराव टीम या ठिकाणी रनर अप झाली आहे त्यांना पण या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देतोय तब्बल 15,000 रुपयाचं कार्स प्राईज आणि एक चमचमती ट्रॉफी मी विनंती करेल ज्यांच्या डाबाने ही स्पर्धा भरवली गेली होती ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 सन्माननीय आदरणीय हरिजी निरगुडा साहेब आणि भगवानजी निरगुडा साहेब यांच्या दोन्ही या ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते आपण श्री सिद्धिविनायक काराव टीमला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्याकडे सुपूर्द करतोय थँक्यू सो मच SS11 श्री सिद्धिविनायक काराव टीमचे होणार सुजित आणि सचिन असे ती टीम होणार आहेत आणि जेवण देखील आहेत या ठिकाणी आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक काराव टीम दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक ज्याने पटकवलाय तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक आणि एक चमचमती ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळाली त्यांच्याकडे आपण सुपूर्द करतोय त्यानंतर चला आपण चॅम्पियन इज अ चॅम्पियन ही ट्रॉफी आपण सुपूर्द करतोय ज्याने या 4 ट्रॉफ्या मी म्हणेन एका शब्दावरती आम्हाला सुपूर्द केल्यात सुरुवातीला खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी मॅन ऑफ द सिरीज कूलर आहे ते आपण सुपूर्द करतो या ठिकाणी चला कोण असेल चर्चा करा एका साईडने कवी शेंडे देखील होते दुसऱ्या साईडने जितेंद्र शेंडे देखील होते तिसऱ्या साईडने आपण पाहिलं राकेश कांबळे देखील होते त्यानंतर ज्ञानेश्वर देखील होते वाघावाडी टीमचे त्यानंतर आपण प्रथमेश देखील होते त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर सागर कांबळे देखील होते मनोज कांबळे देखील होते असे अनेक खेळाडू ते रेसमध्ये होते आणि खरं तर भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली तब्बल त्याच्या बॅटमधून चला मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय मुंबई शहर पोलीस नवीन नियुक्त झाल्याबद्दल त्यांच्याच आपण शुभास्त्या मान ऑफ द सिरीजची जी कूलर आहे त्यांच्या शुभास्त्या आपण देऊया सन्मान्य आदरणीय प्रसादजी दळवी साहेबांच्या शुभास्त्या आपण या ठिकाणी मान ऑफ द सिरीजची जी कूलर आहे ती आपण या ठिकाणी देतोय तब्बल त्याच्या बॅटमधून मी म्हणेन खरं तर आपण पाहतोय मॅन ऑफ द जी कूलर होती ती कूलर या ठिकाणी पटकवली गेली या तब्बल त्याच्या बॅटमधून मी म्हणेन 80 धावा एक आक्रमकता रूप त्याने धारण केलं होता तो ठरलाय या मॅचचा खरं तर आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज खेळाडू आहे कारावचा प्रथमेश सप्रा तब्बल त्याच्या बॅटमधून 80 धावा एक आक्रमकता रूप त्याने शुक्रवारच्या दिवसामध्ये धारण केलं गेलं होतं तब्बल 17 चेंडू आणि 50 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि तो ठरलाय द टुर्नामेंट ऑफ द सिरीज परशुराम प्रथमेश सप्राला पण या ठिकाणी सन्मान्य आदरणीय नितीजी निरगुडा देखील विनंती करली की तुमच्या शुभ हस्ते आपण कूलर सुपूर्द करायची या जी कूलर आम्हाला सुपूर्द केली गेली या नितीजी निरगुडा यांना विनंती केली की आपण जा तिथे प्लीज टॉस बॉक्स मध्ये जावा
चला पण मॅन ऑफ द सिरीज देखील पाहिली ज्याच्या बॅटमधून 80 धावा आल्या. परंतु म्हटलं जातं ना चॅम्पियन इज अ चॅम्पियन. स्पर्धेमध्ये मी मगाशी चर्चा देखील केली. त्या टुर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण झाला ही चर्चा शहरामध्ये गावामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 मध्ये तब्बल 15 वर्षानंतर याच क्रीडांगणावरती त्यांचं स्वप्न होतं की आम्हाला या क्रीडांगणावरून चॅम्पियन होऊन जायचंय. आणि ते स्वप्न आज मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. अफाट मेहनत लिटिल स्टार धारोळ टीमच्या प्रत्येक खेळाडूने घेतली आहे आणि तो ठरलाय या स्पर्धेमध्ये चॅम्पियन. मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय कांसाई गाभाचे शिल्पकार तेजस शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी चॅम्पियनची ट्रॉफी लिटिल स्टार धारोळ टीमला सुपूर्द करतोय. सर्व मान्यवरांना विनंती करेल सन्मान्य आदरणीय नितीजी निरगुडा त्यानंतर संतोषजी खोडका आणि त्यानंतर पण पाहतोय प्रत्येक मान्यवरांना विनंती करेल प्रसादजी दळवी साहेब तेजस शेठ भोईर कृष्णकांत सोंगाल साहेब त्यानंतर आपण पाहतो नितीजी निरगुडा संतोषजी खोडके भगवानजी निरगुडा हरिचंद्रजी निरगुडा ऋषिकेश ठसाळ देहूपदू निरगुडा पांडुरंग निरगुडा दत्ताजी आगिवला काशनाथ गाबंडा अनंता निरगुडा दीपक निरगुडा. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर लिटिल स्टार धारोळ टीमला आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सुपूर्द करतोय. चॅम्पियन इज अ चॅम्पियन लिटिल स्टार धारोळ संघाचा गणपती बाप्पा. तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक आणि एक चमचमती ट्रॉफी या ठिकाणी सुपूर्द केली जाते लिटिल स्टार धारोळ टीमला. आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतोय आणि थेट सर्वांची रजा घेतोय. आणि गेल्या काही येत्या महिन्यामध्ये 25 मार्च ते 28 मार्च या 4 दिवसाच्या नाईटमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. जय बजरंगबली जांभिवली ठाकूरपाडा बीच एशकामध्ये तिथे देखील ती स्पर्धा सागरबागची असणार आहे. त्या स्पर्धेमध्ये तब्बल मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक असणार आहे. आणि तिथे पुन्हा एकदा आपण भेटूया पहिल्या रात्रीमध्ये 25 मार्च ते 28 मार्च 4 दिवसाच्या 4 नाईटच्या त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण मिळणारच आहोत. तत्पूर्वी तुमची सगळ्यांची रजा घेतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय क्रिकेट. धन्यवाद.